नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, राज्यात टी अनिवार्यच केली आहे, तेही पदोन्नतीसाठी. तर राज्यातले जे शिक्षक आहेत त्यांना जर पदोन्नती व्हायची असेल तर त्यासाठी टी तुम्हाला पास व्हावे लागेल, असं स्पष्ट नियम, कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तर याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या की राज्यात जे शिक्षक संवर्गातून पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण असण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. याबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता धारण केलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र ठरणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. जे शिक्षक टी पास आहेत फक्त अशाच शिक्षकांना पदोन्नती होईल अथवा होणार नाही, असं स्पष्ट कडक निर्बंध शिक्षण विभागानं स्पष्ट केलेले आहे. तर खाली आपण माहिती पाहणार आहोत की शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. आणि त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतामध्ये टी उत्तीर्ण असल्याची तरतूद नमूद केली आहे. आणि या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालकांनी शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि जे केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी जे आहेत त्यांना शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन मिळवण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. आणि त्यानुसार शिक्षण विभागाचे जे अवर सचिव आहेत शरद माखणे यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरानुसार पुढील कार्यवाही बाबत राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय विभागाकडून अभिप्राय अजून मिळाले नाही, परंतु तसेच 2 वर्ष कालावधीत टी उत्तीर्ण होण्याच्या बरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर अशी ही अपडेट आहे. राज्यातील शिक्षकांना आता एक महत्त्वाचं न्यूज थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर पदोन्नती व्हायची असेल तर टी पात्र असायलाच पाहिजे, असं स्पष्ट कडक निर्बंध दिलेले आहेत. आणि 2 वर्षाच्या मुदतीत ते पण पास व्हायचं आहे. आणि अटीच्या अधीन राहून पदोन्नती देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच संघटनाकडून मागणी करण्यात आली होती, मात्र आता शासनाच्या सूचनानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.